ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब गरजू विद्यार्थी आणि नागरिकांना 33 सायकलचे वाटप 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी अनेकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. यावेळी रामदास शेवाळे जिल्हाप्रमुख शिवसेना, सईद मुल्ला माजी नगराध्यक्ष, प्रीतम म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते, प्रथमेश सोमण शिवसेना महानगर प्रमुख पनवेल, डॉक्टर गिरीश गुणे, मंगेश परुळेकर ओरियन मॉल मालक, हर्षला तांबोळे उद्योजिका, मुख्य वितरक सदाशिव बिराजदार, ॲडव्होकेट मनोहर सचदेव, गोरखनाथ पोळ, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मयूर तांबडे, उपाध्यक्ष समीर वेश्वीकर, सचिव दीपक घरत, दीपक जगे, अशोक गोरडे, रमेश भोळे, दीपक कांबळे, मिलिंद खारपाटील, पंकज तांबडे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. पत्रकारांनी राबवलेला हा समाजाभिमुख उपक्रम असल्याचे डॉक्टर गिरीश गुणे यांनी सांगितले. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या अंतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबवला. त्याबद्दल त्यांनी पत्रकार संघाचे कौतुक केले. पत्रकारांच्या बातमीपेक्षा सायकल वाटप हा वेगळा अँगल असून हा अनेकांना समाधान देणारा कार्यक्रम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विविध पक्षातून असे उपक्रम केले जातात, मात्र पत्रकार संघातर्फे सायकल वाटप कार्यक्रम घेणे ही कौतुकाची बाब असल्याचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. कोणताही कार्यक्रम करताना अडचणी येतात आणि जो काम करतो त्यालाच अडचणी येतात. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीकरता 33 सायकल दिल्या ही सोपी गोष्ट नाही. हे काम खूप मोठे असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. सायकल मिळाली त्याचा सदुपयोग करा आणि चांगले शिक्षण घ्या, असे ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी सांगून त्यांनी पत्रकार संघाचे कौतुक केले. पत्रकार जेव्हा सक्रिय भूमिकेत उतरतात तेव्हा असे कार्यक्रम घेतले जातात, असे माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी सांगितले. लहान मुलांना सायकलचं आकर्षण असतं आणि त्या वयात त्यांना सायकल मिळणे हे महत्त्वाचे आहे. पत्रकार संघाने सायकल वाटप केले. त्या सायकलची चाके केवळ त्यांच्या वेगाला गती देत नाहीत, तर त्यांच्या शिक्षणाला देखील गती देत असल्याचे सांगत ते या मुलांच्या भविष्याला देखील गती देणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष समाजसेवक सईद मुल्ला यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक करत या सायकलचा उपयोग शिक्षणासाठी करा असा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. उद्योजिका हर्षला तांबोळी यांनी पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे वाटप करण्यात आलेल्या सायकल वाटपाचे विशेष कौतुक केले. सर्वप्रथम आजच्या या उपक्रमाच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि या स्वातंत्र्याच्या निमित्तानं आजचा जो कार्यक्रम आपण इथं करायला आलो त्याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. पत्रकार सुद्धा वेगवेगळे असतात. आपण हे नवी मुंबई पनवेल प्रिंट मीडिया आयटी पत्रकार संघातर्फे हा कार्यक्रम करतो. सोलर पत्रकार असते, कोणी स्तंभ लिखणारे पत्रकार असतात, कोणी साहित्य करणारे पत्रकार असतात. आज मी ह्या कार्यक्रमाला त्या निमित्ताने तुम्हाला समाजभिमुख पत्रकारिता म्हणजे थोडा अवघड शब्द आहे, पण याचा अर्थ असा होतो की समाजाचं देणं लागतं ह्या हिशोबाने ह्या विचार करून केलेली पत्रकारिता म्हणून अशा कार्यक्रमाचं वर्णन करता येईल. तुम्हाला सायकल मिळाली आहे, त्या सायकलकडे 2 गोष्टी साध्या तुम्हाला होणार आहेत. एक म्हणजे तुमचं शाळेत जाणं सोपं होणार आहे, शाळेला जाणं सोपं होणार आहे आणि तुम्ही तुमचं शिक्षण करणार आहात आणि ते शिक्षण करून तुम्ही मोठे होणार आहात आणि या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलं काहीतरी कार्य करणार आहात. त्यामुळे तुमचं भविष्य जसं इतर दादांनी सांगितलं आणि प्रथमेश सरांनी पण सांगितलं की तुमचं भविष्य त्या सायकलीत आहे. सायकलीत साखर पिकतात तसं तुमचं शिक्षण होऊन तुम्ही पुढे मोठं होणार आहात. तर त्याद्वारे अजून एक मोठी गोष्ट घडणार आहे जी तुम्हाला मी सांगणार आहे की रोज घरापासून शाळेला जाताना जे काही तुम्ही सायकल चालवणार तुमचा व्यायाम करणार आहे, त्यामुळे तुम्ही फिजिकली पण फिट राहणार. म्हणजे शारीरिकदृष्ट्या देखील तुम्ही समर्थ राहणार आहात. त्याचा रोज तेवढं सायकल गाडीपासून जायचं, रिक्षाने जायचं, त्याच्याने सायकल चालवत जायचं, त्याच्याने तुमची शारीरिक सामर्थ्य वाढणार आहे. म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या समर्थ आणि बलवान होणार आहे. तर जी मिळालेली सायकल आहे ती घरात ठेवू नका आणि रिक्षाने सायकल शाळेला जाऊ नका, तर तिचा वापर करा. वापर करण्याने तुमचं शारीरिक सामर्थ्य वाढणार आहे आणि तुम्ही फिजिकली फिट राहणार आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम पत्रकार संघातर्फे इथं होत आहे. 33 मुलांना, गरजू मुलांना सायकलचं वाटप करण्यात येत आहे. मला निश्चित स्वरूपाची
मला विशेष स्वरूपात तुम्हाला अभिनंदन करायचं यासाठी, कारण की हा वेगळा अंगण आहे. रोजच्या तुमच्या धडाडीच्या कार्यक्रमामध्ये इथं जा, तिथं याच्यावर डिपेंड कर किंवा वोटिंग कर किंवा कोणाचा इंटरव्ह्यू घे. आजकाल यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या स्वरूपाच्या छोटे छोटे व्हिडिओ बनव, ते जवळचं तुमचं काम आहे. त्या प्रिंट मीडियामध्ये पत्रकारितेमध्ये पेपरमध्ये बातमी बनव किंवा त्या व्यतिरिक्त हे जे काम आहे हे अतिशय आनंद देणारं किंवा वेगळं असं काम तुम्ही करता. मानसिक समाधान देणारा असं ते कार्यक्रम आहे जो आजचा जो कार्यक्रम आहे, म्हणून त्याला समाजभिमुख कार्यक्रम असं म्हटलं. तर त्यामुळं अतिशय उत्सुकता असा उपक्रम तुम्ही आज हाती घेतला, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमचं माझ्याकडनं मनपूर्वक अभिनंदन. आणि असंच लोकाभिमुख कार्यक्रम पत्रकार म्हणून आपण कराल अशी भविष्यात आशा बाळगतो. मला इथे बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जे सायकल वाटप म्हणजे मी राजकारणात बघितलंय की विविध पक्षातून हे सगळे उपक्रम करत असतात, परंतु पत्रकार संघातर्फे असा कार्यक्रम होणं म्हणजे खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. त्या जोरदार काळात तुमच्यासाठी झाला पाहिजे. कारण शेवटी कुठलाही कार्यक्रम करताना अडचणी असतातच आणि जो काम करतो त्यालाच अडचणी असतात. जो काम करत नाही त्याला अडचणीच नसतात, कारण तो कामच करत नसतो. त्यामुळे तुम्ही खरोखर हे खूप चांगलं कार्यक्रम हे करताय. आणि आजच्या या अशा कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये सगळे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित आहेत. मी नागरिक पहिले म्हणेन, कारण गुन्हे सरांना तर आपण नाव एक चांगलंच ठेवलंय. ते सगळ्या लहानांपासून थोरल्यांपर्यंत माहिती आहे. गरिबांचा दैवत म्हणून त्यांना नाव पडलेलं आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या कर्तृत्वावर पडलेलं आहे. त्यामुळे मी गुन्हे सर, मुल्ला सर, आमचे मंगेशजी पनवेलकर सर, लोकमतचे पदाधिकारी सगळे आणि आमचे मित्र प्रथमेशजी सोमण, आमच्या दिदी आणि सगळीच मंडळी आणि ज्यांनी आपल्याला बसण्याची व्यवस्था केली ते देखील इथे आहेत. हे सगळ्या गोष्टींचा संमेलन पत्रकार बंधू मला वाटते सगळे आज दिसत आहेत. तुम्हाला घाबरूनच सगळे इकडे आले असं वाटतंय म्हणाला आणि जोरदार हसले सगळे. म्हणजे एकदा ते देखील वाक्य खरं, परंतु हसण्याचा भाग वेगळा राहिला. हे सगळे तुम्ही चांगलं काम करताय त्या कौतुकाची थाप द्यायला इथे सगळेजण आले. यासाठी देखील तुमचं मनापासून मी कौतुक करतो. आणि आजच्या दिवशी तुम्ही या लहान चिमुकल्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा घरातील काही गरज असेल तर ते कुठे जाण्यासाठी आपण सायकल त्यांना देत आहे. आणि नवीन सायकल म्हणजे आज सायकल खरेदीला जायचं तर या 7-8, 10,000 शिवाय सायकल मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत तुम्ही 30 सायकल, मला वाटतं 30 सायकल देत आहे, 33 सायकल तुम्ही देत आहे. म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाहीये. 33 सायकल आणि नुसता आकडा जरी बघितला तर ते लगेच लाखांमध्ये आकडा तो जातो. आणि या सायकल तुम्ही खरोखर मेहनत घेऊन, कारण आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतोय. आज आमच्या कुरगुडींचा वाढदिवस देखील आहे. विचारलं वय किती तर 54 सांगितलं. खरोखर ते वाटतात का सर तुम्ही सांगा 54 वर्षाचे पत्रकार झाले. आणि खरोखर मी पूर्णतः तुम्हाला आज वेगळ्या माध्यमातून बोलते, अजिबात राजकीय किंवा याच्यातून बोलत नाहीये. ही सगळी मंडळी आम्ही तर प्रथमेश आम्ही लहानापासून शाळेपासून तुम्ही बघताय. मंगेश शेठना आम्ही हिरो म्हणून बघायचो. ते आज आमच्याकडे चांगले म्हणजे आदर्श आहे. म्हणजे अजिबात याच्यावर बोलत नाही. मुल्ला सरांना आपण नगराध्यक्ष म्हणून बघितलंय. गुन्हे सरांना तर आपण म्हणजे मी त्यांची एकच आठवण सांगेन की त्यांची एक वेळ अशी होती, मी रात्री 2:15 की 2:30 वाजता गेलो, 2:30 पावणे 3ला. मी आणि मला वाटतं ते रवींद्र बघत होते आणि सर ओपीडी चालू होती आणि ओपीडी चक्क त्या उरणच्या महिला होत्या तिथे आणि ओपीडी चक्क सरांना असे डोळे असे झापत होते. म्हणजे तरी सुद्धा ते ओपीडी मध्ये आहेत. म्हणजे खरोखर यांच्यासाठी जर एकदा आणि देशात नाही तर विदेशात जाऊन, ते पण गरीब देशांमध्ये विदेशात जाऊन ते कार्यरत आहेत. तुम्ही बघताय भारताच्या कानाकोपऱ्यात तर आहेतच, परंतु परदेशात जाऊन देखील किती शस्त्रक्रिया केल्या त्यांची गणती तर त्यांना सुद्धा नसेल. परंतु खरोखर हे असं पनवेलला भाग्य लाभलंय यासाठी देखील मनोसुखी आनंद आम्हाला होता. आणि पुढील वाटचालीसाठी सर तुम्हाला उदंड आयुष्य या सगळ्याच मंडळींना लाभू दे ही परमेश्वरची मी प्रार्थना करतो. आणि मुलांना तुम्हाला एकच सांगतो, हे मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की असं स्टेजवर येऊन कधी मी भाषण करेन, परंतु ही सायकल मिळाले, पत्रकार बंधूंकडनं मिळाले, देशाचा 3रा आधारस्तंभ असलेल्या सगळ्या मंडळींकडनं मिळाले.
तर तुम्ही याचा वापर चांगल्यासाठी करा, नक्कीच तुम्ही कराल. परंतु आपल्या आई वडिलांचं, आपल्या कुटुंबाचं आणि भारत देशाचं नाव पुढे जाण्यासाठी तुम्ही या सायकलचा वापर करा. एवढ्याच शुभेच्छा आजच्या दिनी मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन इथे सांगतो. जय जय महाराज. ज्येष्ठ असे आमचे सईद शेख मुल्ला डॉक्टर गुणेसाहेब यांच्याविषयी आताच प्रीतम दादांनी भरभरून सांगितलं. खरं तर प्रत्येक पनवेलकरांच्या मनात त्या व्यक्तीविषयी भरभरून भावना आहे. असंच एक खरं तर व्यक्तिमत्व. पनवेलचे आमचे यशस्वी मराठी उद्योजक सन्माननीय प्रवळेकर साहेब, लोकसत्ताचे आमचे वितरक बिराजदार साहेब, इथे उपस्थित असलेल्या कांबोळे मॅडम, आमचे वकील मित्र संजय साहेब आणि माझे अत्यंत जवळचे सहकारी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम दादा, या सर्वांबरोबर या नवी मुंबई प्रिंट मीडिया आणि पत्रकारांच्या वतीनं आयोजित केलेल्या सायकल वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहताना मला खरोखर आनंद होतोय. पत्रकारांनी हा कार्यक्रम घेतलाय म्हणून एक आठवण सांगतो की केविन क्लर्क नावाचा एक फोटोग्राफर होता, ज्याला पुलित्झर अवॉर्ड मिळाला होता. आणि तो अवॉर्ड त्याला ज्या फोटोसाठी मिळाला होता तो म्हणजे सुदानमध्ये एका अत्यंत कुपोषित असा मुलगा अन्नाच्या शोधामध्ये पुढे बसलेला होता आणि त्याच्या पाठीमागे गिधाड वाट बघत होतं की हे पोर मरतंय कधी आणि मी त्याला खातोय का. त्यावेळेस त्या फोटोग्राफरने त्या मुलाचा त्याच्या पाठीमागे बसलेला गिधाडाचा फोटो काढला आणि त्या फोटोला पुलित्झर पारितोषिकाबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरची अनेक पारितोषिकं मिळाली. पण ह्याच्यानंतर गंमत अशी झाली की त्यावेळेला त्या फोटोग्राफरने अवघ्या काहीच दिवसामध्ये सुसाईड केली. याचं कारण माहितीये, त्याला मनात एक गोष्ट सतत खात होती की तो फोटो काढून मी प्रसिद्ध झालो, तो फोटो काढून मला अनेक पारितोषिकं मिळाली, पण त्या फोटो काढण्याच्या वेळेला त्या मुलाला जर मी 2 अन्नाचे घास खाऊ घातले असते तर कदाचित तो मुलगा वाचला असता. त्यामुळे फोटो काढण्याच्या आनंदापेक्षा माझ्या निष्क्रियतेमुळे मुलगा वारला याचं दुःख मला सलतंय आणि हे दुःख सहन न होऊन त्याने ती आत्महत्या केलेली होती. ही गोष्ट आज सांगण्याचं कारण असं की समाजातल्या विविध गोष्टींवरती प्रकाश टाकणारे, आमच्यासारख्या राजकीय समाजसेवक लोकांना प्रकाश जुदा करणारे, वेळ प्रसंगी टीका करणारे पत्रकार ज्या वेळेला स्वतः सक्रिय भूमिकेमध्ये उतरतात, म्हणजे शासनाने अमुक करायला पाहिजे, शिवसेनेने अमुक करायला पाहिजे, भाजपने अमुक करायला पाहिजे, हे इकडे इकडे चुकले, हे यांनी असं चांगलं केलं, पण त्यावेळेला आपण काय करतो ही भावना या पत्रकार मित्रांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि सर्वच मी नाव घेऊन गोरडे काका असतील, भोळे काका असतील, दीपकजी, मयूर साहेब सगळेच जण माझे मित्र आहेत, अनेक अनुभवी आहेत. तर या पत्रकारांच्या मनात ती जागृतीची भावना निर्माण होणं की आपण टीका टिप्पणी आणि वार्तांकनाच्या पलीकडे जाऊन ज्या समाजाविषयी आपण लिहितो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, या भावनेतून त्यांनी घेतलेला जो उपक्रम आहे हा निश्चित आणि अतिशय सुंदर, अवर्णनीय असा आहे. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून मी अभिनंदन, आभार व्यक्त करतो. लहान मुलांना सायकलचं वेळ किंवा लहान मुलांना सायकलचं अट्रॅक्शन काय असते मी सांगायला लागतो. आमच्या प्रीतम शेठ सारखा एका काय म्हणून आपण जयंत म्हात्रे साहेबांच्या एका मोठ्या उद्योजकाचा मुलगा आणि माझ्यासारखा एखादा सामान्य मुलगा, आम्हाला दोघांनाही आमच्या वयामध्ये सायकलचं अट्रॅक्शन तेवढंच होतं. अगदी अंबानीच्या मुलालाही वयाच्या 4-5व्या वर्षामध्ये सायकलचंच अट्रॅक्शन वाटलेलं असणार, रॉयल्स रॉयल्सचं नाही, कारण ते वयच तसं असतं. आणि त्या वयामध्ये सायकल आपल्या हातात मिळणं, त्याचा वापर आपल्या शाळेला, शिकवणीला, अभ्यासाला, मित्रांकडे खेळायला जायला मिळणं यासारखी दुसरी गोष्ट लहान मुलांच्या पदरी पडू शकत नाही. यापेक्षा दुसरा अवर्णनीय आनंद लहान मुलांच्या आयुष्यात येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे पत्रकार बंधूंनो, तुम्ही आज या मुलांना सायकल वाटपासाठी जो काही या सुंदर कार्यक्रम सायकल देताय, ह्या सायकलची चाकं फक्त त्यांच्या वेगाला गती देत नाहीये, तर त्यांच्या प्रगतीला गती देत आहेत, त्यांच्या शिक्षणाला गती देत आहेत आणि हीच 2 चाकं त्यांच्या भविष्याला देखील दिशा देणारे ठरणार आहेत. याच्यामध्ये निश्चित कुठलंही दुमत नाही, निश्चित मनामध्ये कुठली शंका नाही. आल्याच मी दीपक दादाला विचारलं की तुम्ही कार्यक्रमाला नुसतं अतिथी म्हणून बोलवलं, पण एखाद दुसरी सायकल आम्हाला द्यायला सांगितली तर आम्ही सहकार्य केलं असतं. पण तरी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की या वेळेला गरज नको, आम्हाला खूप मदतीचे हात आहेत, काही आम्ही स्वखर्चाने हे करतोय. पण हा कार्यक्रम इतका हिट झालेला आहे की भविष्यात देखील आम्ही अशा सायकल वाटपाचे कार्यक्रम करणार आहोत. त्यावेळेस मात्र आम्हाला भाषण करण्यापेक्षा तुम्हाला सायकल देण्यामध्ये जास्त आनंद आहे. एवढंच मी तुम्हाला इथे या प्रसंगी सांगतो. या सुंदर उपक्रमाबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जो स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त तुम्ही निवडलेला आहे तोही अतिशय अभिनंदनास्पद आहे. या सर्वांबद्दल सर्व देशवासियांनाही मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या आज सर्वांना शुभेच्छा. आम्ही व्यावसायिक आहे मी, म्हणजे ह्या लोकांचं तुम्ही भोजपुरी जास्त शकत नाही. सो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 सायकलमध्ये या पत्रकार बंधूंनी जे काही सायकलचं वाटप करतं त्यावर मला माझ्या लहानपणच्या 2 आठवणी लक्षात आल्या. एक तर डॉक्टर गुणे आणि मी 5वी ते 11वी एका वर्गात शिकलेलो.
आणि ह्यांच्याकडे त्यावेळेला सायकल होती आणि ह्यांच्या सायकलवर कधी कधी मागे डबल सीट बसवतात त्यावेळेला शाळेत असताना योग आला होता. त्याच्यानंतर सायकलचा संबंध आता इथे येतो आणि आम्ही ज्याला घरी माझ्या मोठ्या भावाने सायकल आणली होती कारण अँबॅसिडर कंपनीची सायकल मिळाली ती 100 रुपयाला सायकल घेतली होती. त्यावेळेला त्या घरात सायकलची पूजा केली गेली होती. सो त्या जुन्या आठवणी आता मला इथे लक्षात आल्या आणि पकडा बंधनं बरोबर या सायकल असणं हे या मुलांना खूपच मोठी भेट होती आहे. आता तुम्ही मुलांना ज्यांच्याकडे तुम्हाला भेट मिळालेली आहे ना हे खरोखर भाग्य समजा आणि ह्याचा उपयोग आता फार मोठं बनण्यासाठी करा. एवढं बोलून मी पत्रकार बंधूंचे पण आभार मानतो त्यांनी मला इकडे बोलवलं. सो आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ. मी माझं अनुभव आहे यातून माझ्याकडून सायकल घेतल्या होत्या आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांचे खरंच कौतुक करण्यासाठी सायकल आज येणार इतकी महाग गोष्ट आहे त्या ह्या लोकांना ते परवडलं आणि जिथे शाळा आहे त्यामध्ये तिथे घर आहे बरंच अंतर असतं पण सगळ्या पावसाळ्यात उन्हाळ्यात सगळ्या गोष्टीमध्ये त्याला शिकावं आणि हे अभिनंदन गोष्ट आहे. तुमच्याप्रमाणे सगळ्यांनी मेहनत घेतली आणि एवढे त्यांची सायकली जमा केल्या आहे त्या सोपं गोष्ट नाही पण ही गोष्ट आहे ना त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्यांना कळेल त्या सायकलचा जेव्हा वापर करते ह्या लोकांनी आपण मदत केली आणि त्यांच्या स्पर्श व्हायचा आहे तर आधी काय झालं की विद्यार्थ्यांची लोकांना काय मागे पडली होती. ह्या लोकांना तुम्ही सायकलची तुम्हाला उत्तेजित करताय तुम्ही शिक्षण घ्या तुमचं काय जीवन जे आहे सुलभ होईल आणि ह्या गोष्टीचा सायकलचा खरोखर उपयोग करून घेतील अशी मला आशा आहे आणि आजचा हा उपक्रमाचा ह्या दिवशी तुम्ही औचित्य साधून गेलं खरं अभिनंदन दिलं. थँक्यू. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघ यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस पण शुभेच्छा. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यामुळे आज आपण हा दिवस खूप आनंदाने आणि खूप मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. आजच्या दिवशी सगळीकडे शाळा कॉलेज सरकारी कार्यालय खाजगी कार्यालय जिथे पाहिजे तिथे आपण बघतो की हा दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो आणि या दिवशी या पत्रकार संघाने सायकल वाटपचा जो आज कार्यक्रम ठेवलेला आहे खूपच आनंदाचा क्षण आहे. मयूर तांबडे पंकज तांबडे दीपक जगे हे आणि आम्ही कायम एकत्रच काम करत असतो. सामाजिक कार्यक्रम करताना आम्हाला खूप आवड आहे आणि आम्ही आदिवासी भागामध्ये आणि जाऊन पण नेहमी काम करत असतो. तसंच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मला आज असं बोलायचं आहे की आपण सर्वजण म्हणतोय की देश स्वातंत्र्य आहे आपण स्वातंत्र्य आहे पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर तुम्ही बघताय का की महिलांना स्वातंत्र्य आहे का महिला सुरक्षित आहेत का नाहीये. दादा जे आता काही उलटचं प्रकरण झालं यशस्वी प्रकरण तसंच बेलापूरचं जे प्रकरण झालं परवाच्या दिवशी कलकत्तामध्ये प्रकरण झालं तर ह्या प्रकरणाबद्दल मला असं सांगायचं की कुठेही महिला जरी बोलल्या खूप धडाडीने कार्यकर्त्या असल्या करत असल्या बिझनेस वुमन जरी असल्या तरी त्यांना सुरक्षा पाहिजे तशी नाहीये. त्याच्यावरती माझं एकच म्हणणं आहे की आपल्यासारख्या सर्व मोठ्या कार्यकर्त्यांनी याच्याबद्दल म्हणजे एक मोठा निर्णय घेऊन जबाबदारी घेऊन आम्हाला स्वातंत्र्य आणि सुरक्षितता दिली पाहिजे एवढंच मी बोलते आणि धन्यवाद.